माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी. जय सर. माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनहित सेवा संस्थेचे संस्थापक महाराज जिजाऊ कार्यकारी संपादक. माऊली माझा चॅनलचा संस्थापक. बघा, अधिकारी किती भाषेमध्ये गलिच्छ वागून वयाची पण भान न ठेवता नगर विकास पंचायत खालापूरमध्ये 15 वर्ष सरपंचपद भूषवणारी महिला वयोवृद्ध तहसील कार्यालयामध्ये चव्हाण साहेबांसमोर त्यांची खंत मागणी होती आणि त्या उपोषण करणार आहेत. म्हणून अशा ज्या अधिकारी म्हणून खुर्चीवरती बसलेल्या ज्या आहेत महिला, उद्धट बोलणाऱ्या, गैरवर्तणुकीने एखाद्या माणसाला बोलणाऱ्या, अपमान करणाऱ्या यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ पहा. आणि त्यांनी बरेच काम केलेले तिथे. परवा तुम्हाला पत्र दिलं पण आपण नव्हता. मग राठोड साहेबांनी हो हो काय झालं साहेब, मी माझा वैयक्तिक प्रश्न नसतोच तरी मी माझ्या पाण्यासाठी ह्यांच्याबरोबर मी विहिरी आज एवढी घ्यायला येते 10 वर्ष आणि एक तर तुम्ही पिण्याचं पाणी देऊ शकतो तर पाणी बघताय ना तुम्ही. म्हणून मी विहीर साफ करण्यासाठी सांगण्यासाठी यांच्याबरोबर मी आणि सांगितलं तर आपण जाऊया, कारण ह्यांना मी आदिवासी काय काय तर ओळख नाही. तर मी गेल्यानंतर ह्यांचं तर आदिवासी वाढीचंही होतं आणि संपुष्टात त्यांनी काय सांगत होतं सांगितलं. नंतर ह्यांनी माझं ओळख करून दिली की ह्या माझी सरपंच 15 वर्ष होत्या असं सगळं. तर त्या इतक्या हायपर झाल्या, कारण मागे आम्ही मोर्चा काढला होता, तुमच्याकडे निवेदन दिलं होतं. त्या मोर्चाचा ढूक ठेवून तिने हो म्हणे ओळखते मी यांना. त्यावेळी आल्या होत्या माझ्यावर धावून मोर्चा घेऊन. मॅडम मोर्चा माझाच वैयक्तिक नव्हता, गावाचा होता. मला प्रतिनिधी म्हणून यावं लागलं कारण मी 15 वर्ष सरपंच होते इथे. तर ती सगळं काय काय बोलायला लागली, तुम्ही निषेध म्हटलं निषेधात तुम्हाला काही माहिती नाही, लोकांनी निषेध हे केला. तुम्ही मला बोललात काय तिथे तेही मी म्हटलं ऐकलेलं नाही, पण तुम्ही बोललात लोकांना लागेल तसं. एक व्यक्ती तुम्हाला बोलली पण तुम्ही तिला शिकवू नका. त्या आमच्या वेळेताईला 15 वर्ष सरपंच चांगलं गाव चालवलं आहे आमचा त्यांनी, आणि तुम्ही काय तिला शिकवता म्हणून बॉडीने निषेध केला. तो तिने डोक्यात घेऊन मला, मग मी पण थोडी हायपर झाले आहे कारण मला ते मी म्हटलं मी विषय कुठला घेऊन आले पाण्याचा विहिरीचा वैयक्तिक नाही, आणि तुम्ही हा विषय काढतात कशाला म्हटलं आडूक ठेवला तुम्ही माझ्यावर. मग तिने शिपायाला सांगून मला बाहेर काढायला लावलं. शिपाई आला नाही कारण तो शिपाई त्याचे वडील माझ्या शिपाई होते, तो आला नाही. पण हे यांना बाहेर काढ असं सांगण्यात आलं आणि ते माझ्या म्हणजे मला बरं नाही वाटलं साहेब, कारण इतके तहसीलदार कलेक्टर किती किती संपर्कात 78 सालापासून मी करते साहेब आमच्या जन्मापासून. हां, आणि मला कोणी बोललेलं नाही साहेब. मग मी लगेच काय केलं, नको होते काही बोलले नाही. लोक म्हणत तिला मारायची यायचं, म्हटलं नाही कायदा हातात मी घेणार नाही. आज जर मी तिला मारून आले तर तुम्ही काय म्हणाले असते, कायदा हातून घेतलात आणि आलात ना. म्हणून मी काय केलं, संध्याकाळी मुलगा आला, मुलाला सांगितलं आणि म्हटलं असं असं झालं. मग मी पहिला आपल्या तालुक्याचे आमदार आहे त्यांच्या कानावर घातलं. म्हटलं साहेब असं असं घडले. तर ते त्यांनी मी तिला फोन केला. तुम्ही म्हणजे जो अपमान केला तो बरोबर नाही, तो बेबीताई म्हणून नाही केला, माझ्या आईचा अपमान केला आणि हे बरोबर नाही वागले. म्हणून मग परवा लोकांनी निषेध केला. निषेध केल्यानंतर परवा 2-3 दिवस झाले ना ईशा, मी साहेबांना बोलून घेतलं. साहेबांनी समजून सांगितले, पण मी तितक्यावर गप्प बसणार नाही. साहेब तिची एक बदली व्हावी
कारण ती इतकी डोक्यात बसली ना माझ्या. कुठल्याही ऑफिसर समोर जाऊ द्या, आता आकडे साहेबांना विचारा मी किती वर्ष होते, त्यांनी मला आई मानले. पण कधी कुणाशीच गावात नाही, तालुक्यात नाही, कोणाशीच कधी माझं वैमानिष्य नाही. आणि ही बाई तटकतात शिकायला सांगते, ते माझ्या डोक्यात जास्त बसलेच आहे. तर याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. हो दिलं. त्या दिवशी प्रकरण तुमच्याकडे दिलं ना, तेव्हाच ती बातमी आम्हाला पप्पांची कळली. नाहीतर काही कळायला मार्ग नव्हता. हो सगळीकडे निवेदन सगळीकडे पाठवलं, कोकण आयुक्ताला पाठवलं, कलेक्टर साहेबांकडे पाठवलं. पण बघा तुम्ही पण प्रयत्न करा, कारण मला नाही सहन झालेलं. आणि सगळा गाव माझ्या मागे आहे, पण मी काय कुठे उद्रेक होऊ नये कुठल्या गोष्टीचा. तो पैसे आले म्हणून खुर्ची मिळाली म्हणून उडून घेत पण नाही, पण ही एकच. आता राठोडांची मिसेस होत्या, इतकी नव्हत्या, अशा नव्हत्या, बोलून घ्यायच्या, काय समस्या आहेत त्या विचारायच्या. ही फारच सगळ्या पत्रकारांना तसंच बोलते. कुणी गेला, ते गगन नरेंद्र शहा म्हणून ते गेले, त्यांना पण ते बाजूला लांबून बोला. ते पण एवढ्या इथून आले होते डोंबिवलीहून. म्हणजे बरोबर नाही आहे ना. आणि त्या वागणूक तात्याकडे जातो म्हणजे उतारे तिचे कोण मिस्टर मंत्र्याचे पी आहे. नाही तात्याकडे जातो सातबारा घ्यायला. तुमचं मॅडम ती तात्याच म्हणणार ना. तू अशी वागत असशील, मला आता आश्वासन. त्या तहसील कार्यालयामध्ये चव्हाण साहेबांसोबत त्यांची खंत मागणी होती आणि त्या उपोषण करणार आहे. दिलंय, नाहीतर मी त्यांना सांगितलं तुमच्यासाठी काय होतंय ते बघा, नाहीतर मी या 81 वर्षात सुद्धा उपोषणाला बसणार आहे. मग तिथे काय जर माझं झालं त्याला तुम्ही जबाबदार. सांगितलं मी, तुम्ही जबाबदार, कारण तुमच्या हातात आहे तुमची बदली वगैरे करणे. मी ऐकतोय ना, चांगला ऐकतोय मी. तुम्ही युट्यूबवर नाही तुमचं नाव काय माऊली सगळं? मला तालुका अख्खा बेबीताई म्हणतात. तुमचं नाव सांगा मला. मनोरमा मनोहर साळवी. साळवी. तुम्ही कोणाच्या विरोधात बोलताय आता? कोणी तुमचा अपमान केला? आमची नगर परिषद आता इथे आहेत त्या शिवनच्या विरोधात बोलतायत तुम्ही. अच्छा, खाला खोपुल्ला आहेत ते शिवण इथे आहेत ते त्यांच्या विरोधात बोलतात. हां अच्छा अच्छा. मग त्यांनी कोकण भवनला जाणार आहे. आधी 8 दिवस मी थांबले. हे काय करतात ते बघते ना, कारण पहिला मानवी आहे ना आमदार, ते बघते ना काय करतात ते. मी त्यांना सांगितले की नाही 8 दिवस मी थांबते साहेब, नाहीतर पुढचा मार्ग मी करायला तयार आहे. मी उपोषणाला बसेन. त्याच्या आधी भेटून घ्या वैयक्तिक. एकदा ही जी आहे भावना तुमची त्यांच्याकडून पोहोचणं गरजेचं आहे. चालेल, कोकण भवनला जाऊ. विभागीय आयुक्तांना हे सगळ्या गोष्टी सांगतात. माझं लेटर गेलं त्यांना. वैयक्तिक भेटणं जाईन ना जाईन. मला काय म्हणजे ते कुठल्या साहेबांना भेटणं, मी मंत्री ह्या जागेसाठी महसूलपर्यंत भेटले. आपलीच जागा ती गुरसरण महसूलपर्यंत गेले होते मी. शालिनी ताईंनी मला जागा दिलेली आहे ती. कोणत्या ग्रामपंचायतला तुम्ही 15 वर्ष सरपंच? माझ्या खालापूरला तुम्ही 5 गाव होते माझे. कोणकोणती? महड, शिरवली, खालापूर, वणवाणी, निंबोडा. हे 15 वर्ष तुम्ही प्रख्यात असून देखील त्यांनी त्या बाया- शिवनी तुमचा अशा प्रकारे अपमान केला. म्हणजे असं करणं योग्य नाही. वयाचा तरी भान ठेवायला हवं होतं, कायद्याचं तरी अहो भान खुर्ची ठेवायला पुढे हवं. वयाचा भान असतं का असं त्यांना? नसतं, आणि असतं. तरुण मुली भरल्या तो या, त्यांना ज्ञान कमी असतं, नाही ना, आहेत अनुभव अशी कमी, तरुण ज्ञान जरी कमी, असली तरी कुणालाही असतं. फटकारायचं. फटकारते मग त्यांनाही हां. फटकवता येतं ना. ठीक आहे, हरकत नाही. बघूया. तुमची खंत मी पण घेतली. माझं नाव यशवंत पवार उर्फ माऊली. मी जनहित सेवा संस्थेचे संस्थापक महाराष्ट्राचा जिजाऊचं देणं कार्यकारी संपादक आहे महाराष्ट्र. आणि माऊली मला चॅनलचा संस्थापक आहे मी. तुमचं सगळं टेप केलं मी, सगळं बघितलं. आणि त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा
ठरवीन तुम्हाला हां माझं कार्ड पण तुम्हाला देऊन जातो मी हा का द्या द्या. तुमची खंत मी पूर्ण ऐकली हं? ठीक आहे. जय सद्गुरू सगळ्यांना. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ पाहतो. ह्या तहसीलदार साहेबांना त्यांची खंत मांडण्यात आली त्यात पोषण करणार आहे. अवश्य हा सगळा व्हिडिओ पहा आणि ह्या ज्या नगर पंचायतमध्ये खालापूरमध्ये ज्यांनी अपमान केलेला आहे यांची तडकाफडकी बदली तर व्हायलाच पाहिजे, परंतु यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे असं मी एक सामाजिक कार्यकर्ता सांगू इच्छितो. कारण सामाजिक कार्यकर्त्याचा तो अधिकार आहे आणि ही एक देशाची हानी आहे आणि मानवाची हानी आहे. आता हा पुढील व्हिडिओ अवश्य पहा. जय सर. पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.